हॅलो उपस्थित मंचावरील सर्व पाहुणे मला प्रमाणे माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे माझे आई वडील नातेवाईक व गाव बंधू आणि मित्रांनो, आज आज हा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण म्हणून आहे. या क्षणाचा एवढा मला आनंद झाला, त्यामुळे अधिक आनंद माझ्या आई वडिलांना आणि माझ्या गावातल्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून येत आहे. मित्रांनो, आज काही दोन्ही काही प्रतियोगिता झालो की गावातल्यांच्या आणि घरातल्यांच्या मार्गदर्शनामुळे मी झालेलो आहे. मी काही माझ्या लहान भावनांनी तसेच मोठ्या भावनांनी सांगू इच्छितो की स्वप्न तीन असतात जी आपण झोपे पाडतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. काही वर्षापूर्वी म्हणजे महिन्यापूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखा होतो, असाच म्हणजे खेळाचं गुन्हा पण मला एक जिद्द होती काही करण्याची, देश सेवा वगैरे करण्याची. त्या एका जिद्दीच्या जोरावर आज मी काही प्रयत्न केले. काही वेळा मला अपयश आले. माझी पहिलीच भरती 2023ला मी डिसेंबरमध्ये बोरवली येथे दिली ती इंडियन पोस्टला सिलेक्शन झालेले, परंतु डॉक्युमेंटेशन म्हणजे थोडेसे कागदपत्र कमी असल्यामुळे मला तिथे घेतले नाही. त्यामुळे मी लय फसलेलो की काय जर आपली मेहनत पूर्ण असेल नाही तर कागदपत्र जर पूर्ण असेल आणि जर भरती झालो नाही तर कसं वाटतो. त्यामुळे मी भरतीचा नाव सोडून दिलेला. नंतर मला खरं त्याने समजवलं की अपयश आलंय पण म्हणजे तुझी काही मेहनत तर कमी नाही ना पडली, की कागदामध्ये जर कमी राहील तर अजून प्रयत्न कर म्हणजे पुढची प्रयत्न. त्यानंतर मी पोलीस भरती म्हणजे अनेक भरत्या दिल्या, मला अनुभव मिळाला. नंतर सेकंड टाइमिंगला मी आर्मी भरती देऊन सिलेक्ट झालो. त्या भरतीमध्ये सिलेक्ट होताना मी म्हणजे अकॅडमी लागली. घरच्यांना सांगितलं की मला अकॅडमी वगैरे जॉईन करायची आहे. तर थोडा पैशांच्या इश्यूमुळे अकॅडमी थोडीशी लांबवली. नंतर घरातल्याने म्हणजे आईने कानातले सोन्याचे विकून मला अकॅडमी पाठवलेला. की तेव्हा मी म्हणालो की कशाला एवढे बरे कानातले विकले. तेव्हा आई म्हणाले की सोनं काही गरजेलाच लाभ येतो, काय मी मागे पुढे तू काही मला कमवून घेशीलच पण तुझं शिक्षण आंदोलन करण्याचा. तर आईने त्याच म्हणजे मी असं करू की आईने जर मला थोडे कानातले विकले तर तिच्यासाठी मी नक्कीच काय मोठ्या सोन्याचं घेऊन काय ते भरती होऊन तिला नक्कीच मला पहिल्या बघण्यासाठी ती मला जिद्द होती आणि त्यानुसार प्रयत्न करत होतो. तर अपयश एवढी पचवायची मला सवय झाली की जेव्हा पण अपयश येत होता तेव्हा मला काय वाटत होतं की असं वाटत होतं की ठीक आहे पुढे तर मी कमी पडतोय पण अजून काय मी चांगलं करू शकतो. त्याच्याच जोरावर मी माझ्या म्हणजे कॉलेजमध्ये एकीकडे ग्रॅज्युएशन पण करत होतो आणि लायब्ररीमध्ये फ्री टाइम असल्यावर बसायचो. तेव्हा माझं एक म्हणजे पुस्तक मिळालं यशाचा पासवर्ड. त्या पुस्तकात मला एवढं बदललं की असं मला काही वाटलंच नाही की हे अपयश येतं. त्या अपयशाला पण मी असं समजतो की हा माझा यशच आहे. म्हणजे जोरावर सर्व हे वगैरे झालेलं आहे. आणि आज जेवढा तुम्ही सत्कार वगैरे माझ्यासाठी गावातल्याने वगैरे केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि असेच तुम्ही वेळोवेळी मला मार्गदर्शन करत राहा आणि तुमचे आशीर्वाद हे पाठीशी राहणार. कारण जिथे मी आता जातोय तिथे तुमचे मला आशीर्वादच काम येणार आहेत. कारण आशीर्वाद काहीच नाही. आशीर्वाद एवढी ताकद असते की समोरचं एखाद्या नशीब बदलू शकतो. कारण आशीर्वादाशिवाय तर काहीच नाही त्या जगात आहे. कारण किती वेळा म्हणजे असं झालं की गावातले अनेक लोक मला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवतात. कधी असं वाटू दिला नाही की हा परक्याचा वगैरे कसा स्वतःला म्हणजे जरी मी त्यांच्या घरात कोणा जर गेलो राहतात तरी मला मान सन्मान आदर मार्गदर्शन हे सर्वच वेळोवेळी मिळतो. त्याचप्रमाणे की अशी कधी मुले नाही की कधी नेहमीच मला असे सांगायचे की तू शिकल्यावर काहीतरी एक कोर्स वगैरे कर म्हणजे काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे हाच विचार एक सारखा असायचा. गावातल्या झटपट घरात त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी हे असायचे. कित्येक रात्र पहिल्याच भरती एक दोन भरतीला जेव्हा मी गेलेलो तेव्हा माझ्यासोबत माझे वडील रात्रंदिवस जागा राहायचे. कारण मी तिथे म्हणजे भरतीला गेलो मला आराम मिळायला पाहिजे, मी चांगलं ठेवायला पाहिजे, माझी झोप पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून माझे वडील रात्रभर तिथे जागे राहायचे. त्याचबरोबर माझे भगवान दादा ते सुद्धा माझ्यासोबत घाटकोपर असे अनेक ठिकाणी माझ्या सोबत आलेले. आणि जेव्हा मी पहिल्याच भरतीला गेलो किंवा माझे केशवर म्हणजे की कागदपत्र काही लागलं बिगलं तर ते मला वेळोवेळी अशी मदत करायची राहायची. आणि कागदांची वेळोवेळी आपण माझी पूर्ण फॅमिली बघायला गेलं तर माझी मी खराब होतं माझी फॅमिली मर्यादित नसून पूर्ण मी गावालाच माझी फॅमिली मानतो. सर्व मी माझी सगळे सांगतो.